नमस्कार. आपल्या सनातनीमध्ये प्रत्येक दिवसही काही ना काही छान असतंच असतं. सण वेगळे. आता आत्ता काल संपला तो अधिक मास आणि ह्या वेळेला तो महिनाभर होता. तो कालमापनासाठी दर 3 वर्षांनी येतो. मी मुंबईत वाढली आणि आमचं म्हणजे मी JSB सारस्वत आमच्यामध्ये धोंड्याचा महिना वगैरे काही माहीत नव्हतं. थँक्स टू सोशल मीडिया आणि आता पुणं. तर मला ऑफिसमध्ये वगैरे असताना आम्ही अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त कीर्तनं, भजन वगैरे हेच आम्हाला माहीत होतं. असा धोंड्याचा महिना असतो, जावयाला काही देणं असतं, हे काहीच माहीत नाही. मला 2 मोठ्या बहिणी आहेत. माझ्या 2 बहिणींनाही काही दिलेलं मला आठवत नाही किंवा माझ्या भावांना सासरून वगैरे धोंड्याचा महिना वगैरे म्हणून आलेलंही काही मला आठवत नाही. म्हणजे साजरा केलेला आठवत नव्हता. कारण आमच्यामध्ये ही पद्धतच नाही. आणि सोशल मीडियामधून कळायला लागलं की असा धोंड्याचा महिना असतो, जावयाला देणं असतं वगैरे. आणि मी ऑफिसला होते, तर माझ्या ऑफिसमध्ये मला खूपशा माझ्या ज्युनियर मुली धोंड्याच्या वेळेला जोडवी द्यायच्या आहेत. ह्या वेळेला जोडवी द्यायची आहेत म्हणून. आणि मी सालंकृत असते नेहमी. माझ्या बोटात अंगठी, नाकात, कानात, गळ्यात बांगड्या आणि पैजण आणि जोडवी हे मला एवढं असतंच असतं. त्यामुळे मी सालंकृत असते म्हणून अगदी मला आठवणी नाहीत. जर कोणाची ट्रान्सफर झाली असेल, दुसऱ्या स्टेशनला असेल, तर कोणाकडून तरी ते मला यायचं. कधी कधी तर अधिक मास गेला, कारण कधी कधी कमी पिरियडचा असतो अधिक मास. त्यामुळे अधिक मासाचं हेच माहिती होतं की असं चांदी वगैरे देतात. एकदा मला कोणीतरी पैजण पण दिलेलं का काय असं कन्फ्यूज होते. ते हळदी कुंकवात दिलं होतं का अधिक मासाला दिलं होतं. पण इथे 2020पासून मी पुण्यात आल्यापासून धोंड्याचा महिना वगैरे हे प्रकार वगैरे खूप ऐकले. आणि पण माझं येणं जाणं मुंबई पुणे होतं. त्यामुळे असे कधी सलगतेने खूप काही नाही केलं. मी माझ्या मुलीला मात्र आठवणीने म्हणजे हे सोशल मीडियामधून कळल्यामुळे त्यातल्या त्यात एकत्र येणं होतं म्हणून मी धोंड्याचा म्हणजे तो सण मी करायची. माझ्या काही आवडीची वस्तू, काही हे अगदी अनारसे वगैरे 33 वगैरे असं काही नाही, पण जसं आपल्याला जमेल तसं. तर ह्या वर्षी मला म्हणजे आम्ही हास्यवर्गाला होतो. माझ्या हास्यवर्गामध्ये मी त्यांना बंधू म्हणते, भाऊ म्हणते. आणि तिला उगाचच म्हणजे त्यांच्या मिसेसला वहिनी म्हणते. आणि बाकीचे लोक तिला ताई म्हणतात आणि त्यांना दाजी म्हणतात. तर मी म्हटलं तुम्ही माझ्या दाजीना तुमचा दाजीना सतू नका, तो माझा भाऊ आहे असं. म्हणून तिथून मस्करी झाली. तेव्हापासून ते माझे भाऊ झाले. आणि खरं तर ह्या वर्षी त्यांना पॅरालिटिक हे आलं आणि त्यांना इतकं मनात की धोंड्याचा महिना. आता मी त्यांची बहीण म्हणजे माझे मिस्टर त्यांचे जावई. अरे धोंड्याच्या महिन्याला जावयाला करायचं. आणि अक्षरशः मला दोघांना बोलवून, मी खरंच सांगते, इतकं मी माझ्या मुलीला पण कधी केलं नाही तितकं त्यांनी आमच्या दोघांचं केलं. फळं, ड्रायफ्रूट, खूप काही दिलं. मला स्वतः ॲक्च्युली फक्त जावयाला देतात हे ऐकून होते. मला स्वतःला त्यांनी पूर्ण सेट दिला. अजून मी म्हणजे वापरला नाही आणि ह्यांना खूप आवडतो म्हणून. तर खरंच म्हणजे मला पहिल्यापासूनच वाटतं
की म्हणजे आणि आज माझ्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या वेळेला मला एक खूप जाणवलं की आपण जिथे देतो ना तिथून अपेक्षा करतो की मी ह्यांना मदत केली आहे, मी त्यांना मदत केली आहे, मी ह्यांच्यासाठी केले, मी त्यांच्यासाठी केले, ते मला करतील, माझ्या वाईट प्रसंगी मला ते मदतीला येतील. पण काय योगायोग असतो, काही वेळेला नेमकं ज्यावेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला आपण ज्यांना मदत केली असेल ते अजून तेवढे मदत करण्याला योग्य नसतील किंवा त्यांना ते कुठल्या अडचणीत असतील. पण आपण केलेली मदत किंवा आपण केलेलं आपल्याला कुठून ना कुठून परत येतं ह्याचं मला अगदी त्यावेळेला मला अनुभव आला की मी 6 महिने घरी होती. 6 महिन्यामध्ये आम्हाला फळं, नारळ पाणी हे सगळं माझ्या येणाऱ्या जाणाऱ्या मैत्रिणी, बिस्किटं इतकी की विचारून सोय नाही. म्हटलं तरी ही गोष्ट खूपच एक खर्च माझा उचलून माझ्या मैत्रिणींनी, माझ्या सख्यांनी, ट्रेनमधल्या, माझ्या ऑफिसमधल्या, माझ्या येता जाताना गप्पा मारलेल्या माझी भाजीवाली, अशा लोकांनी मला 6 महिने आळीपाळीने म्हटल्यासारखं दिलं. आणि मलाही कोणाला काही द्यायची अशी हे असते. पण आत्ता ह्या वयात आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली, त्या वयात आम्हाला धोंड्याचा महिना म्हणून आमच्यामध्ये ही पद्धत नसताना माझ्या मिस्टरांना बोलून जावई म्हणून आहेर मिळेल हे मनातही नव्हतं किंवा काही. आता हे ऐकायचे तर मी माझ्या मुलीसाठी केलेलं आहे, पण आम्हाला कोणीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं, मनातही नाही. कारण आमच्यामध्ये JSBमध्ये हा असा प्रकार नाहीच आहे. आणि तो मला मिळाला. आणि खरंच सांगते, कशाची आता कमतरता नाही आहे आणि कशाचं आता पाहिजे असं नाही आहे. कपाट भरून कपडे आहेत. बाहेर जाणं येणं हल्ली कमी होतं. त्या कपड्यांना उघडणार कधी, घालणार कधी, इतके कपडे आहेत. पण तरी कोणी प्रेमाने दिलं त्याचं जे अपूर्व असतं ना ते खूप आहे. आता कधी एकदा जाऊन त्यांना घालून दाखवतो आहे असं झालेलं आहे. कुठल्या तरी छान मुहूर्तावर आम्ही दोघंही त्यांना घालून त्यांच्याकडे जाऊ. आणि आम्हाला ती गोष्ट खूप आवडली आणि त्यांच्या भावनाही आम्हाला खूप आवडल्या, हे नक्की त्यांना दाखवू. मला खरंच म्हणून खूप आवडतं आपल्या सनातनीमध्ये. किती म्हटलं तर रोज आपण हे करू शकतो. आणि आमचा गेला पूर्ण म्हणजे जेव्हापासून अधिक महिना सुरू झाला, आमच्या हास्यवर्गामध्ये रोज कोणी ना कोणी सगळ्यांना चहा आणि नाश्ता आलटून पलटून प्रत्येकाने एकमेकांना दिल्यासारखं झालं. आणि विविध प्रकार मिळाले, विविध प्रकार. प्रत्येकाने अगदी तू हे दिले ना, थांब मी हे देते, तू हे, असं करून हा महिना आता आज शेवटचा आमचा चहा योगा हास्य वर्गातला झाला. आता बघू म्हणजे नवीन याला कसलं कारण मिळतं आणि आमचं सुरू होतं आहे. पण हे जे देणं घेणं आहे ना आणि मिळणं, एकमेकांना भेटणं, एकमेकांबद्दल बोलणं, हे खूप आनंद देऊन जातं. आणि ह्याच गोष्टीसाठी आपल्यामध्ये हे सगळे वेगवेगळे प्रकार, सण हे ठेवलं होतं. नोकरीमुळे वगैरे खरंच त्याचा रस घेता येत नव्हता आणि तो आता मी घेऊ शकते, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि हे पुण्यामध्ये जास्त सणाचं म्हणजे मराठी म्हणजे आत्ता मला जास्त जाणवायला लागलं. मराठी हा धोंड्याचा महिना ह्याचं हे. आणि मग त्याच्यामुळे मग त्याची महती कोणतरी त्याची स्टोरी कहाणी सांगतो त्याच्या मागचं वगैरे, खूप बरं वाटतं. आणि मी ते सगळं मनापासून मी एन्जॉय करते. तुम्ही मजा ऐकते त्याबद्दल मी खूप आभारी आहे.